नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण डिपार्टमेंटल सीडीपीओच्या संदर्भामध्ये जो वर्ग महाराष्ट्र शासनाच्या डेव्हलपमेंट कॅडरमध्ये आणि रुरल डेव्हलपमेंट कॅडरमध्ये आणि सोबतच WCD मध्ये म्हणजे महिला व बाल विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागामध्ये कार्यरत आहे, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली रणनीती कशा पद्धतीने असली पाहिजे, आयोगानं दिलेला आपल्या परीक्षेच्या संदर्भातली योजना कशा पद्धतीची आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीची आहे आणि सोबतच पेपर 1 आणि पेपर 2 साठी असलेला सिलेबस, मुलाखतीसाठी असलेले गुण, दोन्ही पेपरसाठी असलेले गुण आणि सोबतच ही परीक्षा अंदाजित कधीपर्यंत होणार आहे, या सगळ्या परीक्षेच्या संदर्भातले जे काही आपले प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नावर मी प्रकाश या लेक्चरच्या माध्यमातून टाकणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता नंबर 1 आपण समजून घेऊ. ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी निश्चितपणे हे सगळं एकदा दोनदा रीड केलं असेल. मात्र यातले काही बारकावे किंवा यातल्या ज्या बाबी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारणपणे सर्व उमेदवारांसाठी ज्या सांगितल्या त्या मी पहिल्यांदा या ठिकाणी क्लिअर करतो आणि त्यानंतर सिलेबसचं डिस्कशन घेतो आणि त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आणि सोबतच आपण ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भाने आपली रणनीती इथून पुढे काय असली पाहिजे, कारण बरेचसे दिवस असे झालेले आहेत की आपल्या फॉर्म भरून कंप्लीट झालेले आहेत. आता या सगळ्या संदर्भाने स्टेप बाय स्टेप या सगळ्या बाबी आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात. आता नंबर 1 इथे दिलेली आहे परीक्षा योजना. लेखी परीक्षेसाठी असलेले जे टप्पे आहेत त्यामध्ये परीक्षेच्या बाबतीतले टप्पे आहे लेखी परीक्षा 400 गुण आणि मुलाखत 50 गुण. आता जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती 450 पैकी लागणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. म्हणजे 450 गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळणार आहे यावर तुमचं सगळं मेरिट ठरणार आहे आणि जास्तीत जास्त गुण मिळवणे पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये आणि मुलाखतीमध्ये हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि त्या टार्गेटच्या संदर्भाने आपली रणनीती अभ्यासाची कशी असली पाहिजे, कारण आपण कुटुंब सांभाळतो आणि प्रशासनामध्ये आपलं जे काही कर्तव्य आहे ते बजावत असताना आपल्याला जो काही उर्वरित वेळ आहे त्याचा सदुपयोग आपण कसा केला गेला पाहिजे आणि त्यामध्ये क्लासचा, मेंटॉरचा, मार्गदर्शकाचा रोल कशा पद्धतीचा असतो तेही मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली सांगणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मार्गदर्शक कोणता निवडायचा, क्लास कोणता निवडायचा हा तुम्ही ठरवा. ओके, चला. इथे आपल्याला दिलेला आहे पेपर 1 आणि पेपर 2 च्या संदर्भामध्ये. पेपर 1 यामध्ये आपल्याला 100 प्रश्न 200 गुण, पेपर 2 100 प्रश्न 200 गुण आणि यासाठी वेळ दिलेला आहे 1 तास आणि इथे सुद्धा दिलेला आहे 1 तास. म्हणजे एका तासामध्ये 100 प्रश्न आपल्याला काय करायचे आहे, वाचून त्याची उत्तरं व्यवस्थित द्यायची आहे. सर्वात मोठं चॅलेंज जर काही असेल तर हेच आहे. आता ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे का, म्हणजे सीबीटी होणार आहे का, कॉम्प्युटर बेस होणार आहे का, की हार्ड कॉपी होणार आहे म्हणजे पेपरवर ही सगळी एक्झाम होणार आहे, हे आता आयोग आपल्याला सांगेल. त्या दिवशी परीक्षेच्या बाबतीत काही डिक्लेरेशन येईल, हॉल तिकीट येईल, त्यावेळेस ते कळेल. तोपर्यंत अजून आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. मात्र आयोगाने दिलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी पहिल्यांदा डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 बघा, यात काही बाबी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जो दिलेला वेळ आहे हा वेळ आहे 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटांचा वेळ आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जर या पेपरसाठी तुम्हाला सर्वात चॅलेंजिंग जर बाब कुठली असेल तर ती आहे की 100 प्रश्न ह्या टाइम मध्ये काय करणे, सोडवणे. ही बाब या ठिकाणी लक्षात. ही सर्वात चॅलेंजिंग बाब आहे. याचं कारण असं की आपण अभ्यासापासून बरेच वर्ष लांब आहोत. आपलं कर्तव्य आपण बजावतो आणि सोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावर आहे. असं असताना आपण फार काही आपण जास्त वाचन करू शकत नाही किंवा ज्याला आपण काय म्हणतो अभ्यास फार करू शकत नाही. मग ह्या सगळ्या वेळेमध्ये आपण या वेळेचा सदुपयोग करून जर ही पोस्ट आपल्याला मिळवायची असेल तर, कारण 258 ज्या जागा आहे त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला गॅझेटेड ऑफिसर होण्यासाठी जी संधी प्राप्त झाली ही आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी संधी आहे. भविष्यात अशा पद्धतीची संधी पुन्हा लाभेल का याचं उत्तर तुमच्याकडे आहे. मी वेगळं देण्याची आवश्यकता
अजिबात नाही. पुढे बघा. आता इथे आहे निगेटिव्ह मार्किंग. ह्या 100 प्रश्न सोडवत असताना एखाद दुसरा प्रश्न आपला चुकला तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, ते आहे 25% किंवा 1/4 ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कोणती सिस्टीम आहे? निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे. निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील गुणांवर एकत्रितपणे आधारित आहे. म्हणजेच काय, तर इथे 400 गुणांसाठी लेखी परीक्षा आणि 50 गुणांसाठी मुलाखत, अशी एकत्रित 450 गुणांपैकी जे काही मार्क्स तुमचे मिळणार आहे त्यावर आधारित मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणार आहे. आता पाहू आपण पेपर क्रमांक 1 मध्ये काय काय दिलेलं आहे, पहिल्यांदा समजून घेऊ. पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, मराठीमध्ये शब्दसंग्रह, व्याकरण आणि उतारावरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिलेली आहे. सेम इंग्लिश मध्ये सुद्धा आहे. इथे कॉमन व्होकॅब्युलरी दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे, ग्रामरचा करायचा आहे आणि कॉम्प्रिहेन्शनचा करायचा आहे. म्हणजे एखादा पॅसेज त्या ठिकाणी दिलेला असेल आणि त्यावर आधारित काही प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला त्या विदिन टाइम मध्ये द्यावी लागतात. सामान्य ज्ञान अंतर्गत काही उपघटक दिलेला आहे, उपविषय दिलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास म्हटल्यानंतर इथे आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले जाणार नाही, प्राचीन भारतावर नाही, वर्ल्ड हिस्ट्रीवर नाही, मिडिवल इंडियामध्ये नाही, कुठेच प्रश्न विचारले जाणार नाही. फक्त महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भाने प्रश्न असतील. भूगोल सुद्धा फक्त महाराष्ट्राचाच अभ्यासायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कारण हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आपल्याला अभ्यासक्रम आहे, हा पर्टिक्युलर दिलेला आहे. इथे गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या सगळ्या घटकांचा समावेश त्यांनी आपल्याला सामान्य ज्ञान या घटकाअंतर्गत दिलेला आहे. पुढे महाराष्ट्र शासनाशी संबंधित सगळे निवडक अशा पद्धतीचे कायदे आणि वेगवेगळ्या संस्था यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, त्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 हाही आपल्याला अभ्यासायचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ज्याला आपण सेवा हमी कायदा म्हणतो. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हा सुद्धा भाग आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984, त्यानंतर राज्य महिला आयोग, आर्थिक विकास महामंडळ म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र मानवी हक्क, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नेक्स्ट पेपर क्रमांक 2 आहे. आता पहिल्या पेपर मधल्या काही बाबी अशा होत्या, मराठीच्या बाबतीमध्ये, इंग्रजीच्या बाबतीमध्ये, सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये, आरटीआय असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, आपण कुठेतरी कधीतरी काहीतरी वाचलेला आहे, म्हणजे याचा बेस आहे. याचा काय आहे, बेस आहे. पण इथे फक्त बेस आहे किंवा मी काहीतरी वाचतो आणि त्या बेसिसवर मला प्रश्नाची उत्तरं देता येतात का, तर निश्चितपणे मी म्हणेल की देता येत नाही. एकदा पेपर घेऊन बसा, पेपर सॉल्व्ह करून पहा, त्यानंतर कळेल की आपण या परीक्षेच्या संदर्भाने किती पाण्यात आहोत. शेवटी काय आहे, स्पर्धा आहे. मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतो, 258 जागा आहे, अर्थात फॉर्मची संख्या ही 258 पेक्षा निश्चितपणे जास्त असतील. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण या स्पर्धेच्या युगामध्ये जरी स्पर्धा असली तरी व्यवस्थित तयारी केली पाहिजे आणि मला हे पद मिळालं पाहिजे असं फॉर्म भरलेल्या प्रत्येकाला निश्चितपणे वाटतं. तरी तुमच्यापैकी काही लोकांचं प्रमोशन नेक्स्ट लेवलला असलं तरी ऍग्री वगैरे, बरोबर आहे. आता आपण डिस्कस करू पेपर क्रमांक 2 च्या बाबतीमध्ये. इथे आहे भारताचे संविधान, स्पष्ट अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आहे आणि कंसात सांगितलं सेवा विषयक बाबी, शिक्षण विषयक बाबी, संसद, विधानमंडळ कामकाज आणि विविध समित्या. आता हा स्पेशल त्या ठिकाणी विचारला जाणारा घटक आहे. संविधानावर बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व अटी नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयत्तर सेवा निलंबन काळातील प्रदाने नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा अंश राशीकरण नियम 1984,
मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम 1959 आणि विभागीय चौकशी नियम पुस्तिका हा सगळा घटक आपल्याला नव्यानं त्या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. याही घटकावर प्रश्न विचारत असताना बेसिक प्रश्न, साधे प्रश्न, सोपे प्रश्न आणि उदाहरणादाखलचे प्रश्न सुद्धा इथे विचारले जाणार आहे. या सगळ्या रूलचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना, महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या सगळ्या योजना, त्याला आपण ICDS म्हणतो, ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला जायचं आहे. बऱ्याचशा मंडळींना असं वाटतं की यातला काहीतरी भाग मी कधीतरी वाचलेला आहे, कुठल्या तरी परीक्षेच्या संदर्भाने असेल किंवा काहीतरी केलेला आहे. मात्र मी अजून एकदा तुम्हाला रिपीट करतो, काहीतरी केल्यामुळे या परीक्षेतून पद मिळत नाही नाही नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांना असं वाटतं की या परीक्षेतून पद आपल्याला हवं आहे, त्यांनी निश्चितपणे प्रत्येक पेपरचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागतो, प्रत्येक उपघटकाचा अभ्यास करावा लागतो. कारण वाचता क्षणी बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला फॅमिलियर वाटतात, त्यातलं काहीतरी आठवतं किंवा काहीतरी आपल्याला समजतं. मात्र प्रश्नाच्या रूपानं त्या भागावर एखादा प्रश्न आला, प्रश्नाच्या रूपानं कंटेंट ज्यावेळेस आपल्या समोर येतं, प्रश्न समोर येतो, त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला कुठेतरी अडखळल्यासारखं वाटतं. मग त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीची तयारी लागते, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच आधारावर आपण ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेसच ही बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये पेपर 1, पेपर 2 आणि मुलाखत अशी पूर्णतः एकत्रित तयारीसाठी, म्हणजे 450 गुणांसाठी, 450 गुणांच्या तयारीसाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे. बहुतांशी वर्गांनी या ठिकाणी या बॅचचा लाभ घेतलेला आहे. अजूनही बऱ्याचशा लोकांना, आता ही बॅच आपली लॉन्च होऊन साधारण 2 महिने झाले, अजूनही बरेचसे मंडळी या ठिकाणी जॉईन होत आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अजूनही आपल्याकडे काय आहे, वेळ आहे. मी काय म्हणेल, परीक्षा कधी, तुमच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला इथे सांगतो, परीक्षा कधी आणि परीक्षा स्वरूप, या दोन प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. स्वरूप म्हणजेच काय, ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जे तुमच्यापैकी बऱ्यापैकी मंडळींना अपेक्षित आहे माझ्याकडून, ते मी तुम्हाला देणार आहे. नंबर 1, परीक्षा कधी होणार आहे याचं योग्य उत्तर आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग देईल, मी देऊ शकणार नाही. मात्र मी तुम्हाला हे सांगेल की फॉर्म भरून आपल्याला साधारण 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि त्या काळामध्ये जर अजूनही आपण कुठल्याही टप्प्यावर अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर गती पकडलेली नसेल किंवा अभ्यास व्यवस्थित होत नसेल किंवा एक व्यवस्थितपणे स्ट्रॅटेजी तुम्हाला लागत असेल किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह अशा पद्धतीचं सगळं स्टडी मटेरियल, लेक्चर्स, इंटरव्ह्यूचं गायडन्स, टेस्ट सिरीज हे सगळं जर लागत असेल तर निश्चितपणे तुम्ही आपल्या या बॅचच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करा आणि ही बॅच घ्या, असं मी तुम्हाला सांगतो. कारण हे सगळं ऑर्गनाइज एका ठिकाणी आपण करून दिलेलं आहे आणि ज्या ज्या बंधू भगिनींनी आतापर्यंत ह्या सगळ्या बॅच घेतल्या त्यांच्या अभ्यासाची स्पीड सुद्धा तशा पद्धतीने वाढलेली आहे. आपण डे टू डे तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांवर सुद्धा काम करतो, टेस्ट सिरीज सुद्धा घेतो. टेस्टचे सगळे प्रश्न आपल्या आयोगाच्या पेपरच्या धर्तीवरचे आहे, त्याचं सगळं डिस्कशन सुद्धा आपण लाईव्ह घेतो आणि सगळे लेक्चर सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करतो. जे लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार आहे. PDF नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून, आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हा कोर्स सुरू करून घेऊ शकता आणि अभ्यासाची गती वाढवू शकता. ही खूप चांगली संधी तुम्हा सर्वांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेली आहे. ही संधी मिस करू नका, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझं तुम्हा सर्वांना आव्हान आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी मिळते, मात्र त्या संधीचं किती % सोनं करायचं की नाही करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अशा पद्धतीचा स्वातंत्र्याचा निर्णय आहे, स्वतंत्र अशा पद्धतीचा निर्णय आहे, अधिकार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. पुढे बघा,
पुढचा प्रश्न आहे, या परीक्षेच्या बाबतीमध्ये जो काही स्वरूप आहे ते ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. परीक्षा ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या, आपल्याला परीक्षेसाठी दिलेल्या सिलेबसला जर आपण न्याय देत असेल, पूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे आपण रीड करत असेल, त्यानुसार तो संपूर्ण घटक समजून घेत असेल, त्या घटकाची रिव्हिजन करत असेल, त्यावर टेस्ट सोडवत असेल. टेस्ट का सोडवाव्या लागतात याचं कारण असं की हा जो पार्ट आहे 100 प्रश्न असणार आहे आणि या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला जो वेळ दिला जाणार आहे हा वेळ फक्त 60 मिनिटांचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्हाला 60 मिनिटांमध्ये पेपर कव्हर करायचा असेल तर सगळ्या रूलवर तुमची खूप चांगली पकड पाहिजे, सामान्य ज्ञानाचे विषय खूप चांगले पाहिजे, मराठी चांगलं पाहिजे, इंग्रजी चांगलं पाहिजे आणि ह्या सगळ्या विषयाला, घटकाला, उपघटकाला जर तुम्ही न्याय देत असाल आत्तापासून, अजूनही वेळ गेलेली नाही असं मला असं वाटते की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी थोडा बहुत अभ्यास केला आणि आता असं वाटतंय की आपण सोडून द्यावं की काय, की करावं, अशा डायलेमामध्ये आहे, त्यांच्यासाठी आपल्या बॅचचा एक मार्ग अतिशय चांगला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कारण अजूनही आपल्या बॅचच्या ऍडमिशन चालू आहे आणि बऱ्यापैकी मंडळी या बॅचच्या माध्यमातून आपला व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास करत आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पेपर 1, पेपर 2 आणि मुलाखत यासाठी तुम्हाला बॅचच्या व्यतिरिक्त कुठलंही काही करण्याची आवश्यकता नाही. सिंगल शब्द सुद्धा वेगळा वाचायची आवश्यकता नाही. कारण ह्या बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह मटेरियल तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, जो की परीक्षेचा सिलेबस म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तुम्हाला दिलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अगेन मी जाता जाता तुम्हाला एवढं रिपीट करतो की 258 पदांची ही डिपार्टमेंटल सीडीपीओची जाहिरात जी खूप दिवसानंतर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला, ज्यांना असं वाटतंय की आपण आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करत आलो एक नॉन गॅजेटेड कॅटेगरीमध्ये आणि लवकरच आपल्याला या वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, महाराष्ट्र सरकारने जी संधी आपल्याला गॅजेटेड ऑफिसरच्या संदर्भाने दिलेली आहे, ते गॅजेटेड ऑफिसर म्हणून अजून व्यापक पद्धतीने आपण लोकांची सेवा करू पाहणाऱ्या सर्व बंधू भगिनींसाठी मी या ठिकाणी आवाहन करतो की निश्चितपणे तुम्हाला ह्या सगळ्या संदर्भाने ह्या बॅचमध्ये सकारात्मक अशा पद्धतीचा विचार करा आणि बॅचचा पार्ट व्हा. आणि तरीही तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर काही मार्गदर्शन लागत असेल, प्रश्न असेल, उपप्रश्न असेल तर आपल्या ह्या ज्या काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपल्या ज्या काही शंका आहेत त्या क्लिअर करून घ्या. अगेन मी तुम्हाला रिपीट करतो, इथे चॅलेंजिंग स्वरूप काय जरी असेल तर ते आहे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणे. त्यामुळे काहीतरी वाचलं, काहीतरी मला येते, थोडं बहुत येते, या बेसिसवर या निगेटिव्ह मार्किंग असलेल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळू शकत नाही, म्हणजे पद मिळू शकत नाही. मी हे सगळं जे काही सांगतो ते पद मिळवण्याच्या संदर्भाने सांगतो, परीक्षेची तयारी म्हणून सांगत नाही. परीक्षेची तयारीच आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे की दोनही पेपरमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळवता आले पाहिजे आणि आतापासूनच मुलाखतीच्या संदर्भाने सुद्धा आपण तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ज्या वर्गाने अगोदर बॅच सुरू केलेली आहे आपल्याकडे, त्यांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर सुद्धा आपण तयारी करून घेतोय, डायरी मेंटेन करून घेतोय. डिस्ट्रिक्टचे प्रश्न असेल, ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न असेल, करंट अफेअर्सचे प्रश्न असेल, डिपार्टमेंटचे प्रश्न असेल, वैयक्तिक तुमच्या तालुक्या जिल्ह्यावरचे प्रश्न असतील, बरोबर आहे, तुमच्या सर्व्हिसच्या संदर्भातले प्रश्न असेल, या सगळ्या भागावरची तयारी सुद्धा आपण आता सुरू करून घेतलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. याचं कारण असं की परीक्षा कधी हे अजून डिक्लेअर झालेलं नाही. परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर बऱ्यापैकी लोक अजूनही वेग वाढवतील. मात्र आजही आपल्याला संधी आहे, ज्यांना असं वाटतं की आतापर्यंत आपण थोडं बहुत काहीतरी केलं आणि अजून आपण खूप चांगल्या पद्धतीने जर केल्यास निश्चित आपण ही परीक्षा पास होऊ शकतो असं ज्यांना वाटतं त्यांनी ह्या बॅचचा पार्ट व्हा आणि खूप चांगली तयारी करा. तुम्हाला ह्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या विशेष सत्रामध्ये इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.